नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला आज बोलायचं आहे ते महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांबद्दल. रोजच्या रोज केवळ सत्ताधारी पक्षाला झोडपायचं, सत्ताधारी पक्षाला म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला त्याच्यावरती टीका करायची, त्यांच्यावर शरसंधान करायचं, हे चालूच असतं. अनेक मुद्दे असतात आणि त्याबद्दल बोलायला लागतं. कारण जर विरोधी पक्षच विरोधकाची भूमिका घेत नसेल तर आमच्यासारख्यांना तर बोलणं भाग आहे. लोकांच्या बाजूने आवाज कोणी उठवायचा? लोकांच्या बाजूने बोलण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष असतात. त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे असतात, लोकांची गाऱ्हाणी, लोकांच्या तक्रारी याच्याबद्दल आवाज उठवायचा असतो. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि रस्त्यावरती उतरून कधी मोर्चे, कधी निदर्शनं, कधी सभा, कधी उपोषणं या मार्गाने सरकारला एक प्रकारे आपल्या तक्रारींची दाद लावण्यास भाग पाडायचं असतं. महाराष्ट्रामध्ये हा दीर्घ इतिहास आहे विरोधी पक्षांचा. त्यांची चांगली परंपरा आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा चांगली परंपरा आहे. आणि विरोधी पक्ष नेते नाहीत, बाकी विरोधी पक्षात जे नेते आहेत, भले त्यांची ताकद कमी असो जास्त असो, त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे. आणि हे अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून उद्धवराव पाटील असतील, नंतर पुढे गणपतराव देशमुख असतील, मृणालताई गोरे असतील, ग.प्र. प्रधान असतील, कितीतरी नेत्यांची नावं सांगता येतील. कृष्णराव धुळूप होते आणि त्यांनी सरकारला घेरलेलं होतं, सरकारला जाब विचारलेला होता. आज मात्र दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष झोपलाय का असं विचारण्याची पाळी आहे. काय करतोय विरोधी पक्ष महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना? आज उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं यासाठी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. त्यांच्यासोबत भास्करराव जाधव होते, आदित्य ठाकरे होते, अन्य नेते होते. यापूर्वी वारंवार त्यांना निवेदनं देऊन जाहीर मागणी केली आहे, तरी देखील ते दाद देत नाहीये. माझ्या मते त्यांना नसेल द्यायचं तर नको देऊ देत त्यांना. पण विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाची कामगिरी कशी आहे? विरोधी पक्षनेते पद म्हणून जे काही मिळालं तर काही गोष्टींची माहिती मिळवता येते, वेगवेगळ्या पद्धतीची मदत होते, सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम सोपं होऊन जातं. पण ते सरकारला द्यायचं नसेल तर कशाला आजीजी करायची? आणि मुख्य म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी अतिशय सुमार आहे कामगिरी. आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, यांची कामगिरी अत्यंत सुमार आहे. हे दुर्दैवाने म्हणणं भाग आहे. आज तुम्ही जर बघितलं तर जयंतराव पाटील हे बजेटवर जेव्हा बोलतात तेव्हा चांगलं बोलतात, पण जरा आक्रमक शैलीमध्ये सरकारला अडचणीत आणणं, सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडणं असं होत नाहीये. सत्ताधारी हे विरोधकांना मोजायलाच तयार नाहीयेत. आज सुनील प्रभू शिवसेनेचे म्हणाले की आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री हजर नसतात. आणि हे खरंच आहे. सुधीर मुनगंटीवार सुद्धा म्हणाले होते की विरोधकांना सत्ताधारी पक्षातले मंत्री सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना नीट उत्तरं देत नाहीत. सुधीर भाऊ अतिशय आक्रमकपणे आपल्याच पक्षाच्या किंवा महायुतीतल्या मंत्र्यांना जाब विचारतात, अडचणीत आणतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. जे सुधीर भाऊ सत्ताधारी पक्षाचे जे काम करतायत तशा प्रकारची कामगिरी विरोधकांना दाखवता आलेली आहे. मला आठवण होते की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार 2014 मध्ये आल्यानंतर एक वर्षानंतर संघर्ष यात्रा निघाली काँग्रेस राष्ट्रवादीची, ते विरोधात होते. ती संघर्ष यात्रा फ्लॉप गेली. संघर्ष यात्रा किंवा नाव त्याचं जे काय असेल ती पूर्ण फ्लॉप झाली. त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. कारण यांना फक्त सत्तेत राहून सगळे फायदे कसे मिळवता येईल एवढंच बघण्याची सवय, आणि त्यामुळे विरोधात असले तरी त्यांना चांगलं काम करता येत.
शिवसेनेचं असं नाहीये. वास्तविक शिवसेना हा अत्यंत ठामपणे आक्रमकपणे काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि मला आठवतंय की जेव्हा छगन भुजबळ शिवसेनेचे मोजकेच आमदार होते विधिमंडळात, तेव्हा छगन भुजबळांची कामगिरी काय होती? तळपती कामगिरी होती विरोधात असताना. आणि ज्यावेळी छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये आले, विधान परिषदेवरती आले, तेव्हा त्यांनी शिवसेना भाजप याच्या सरकारला घेरलेलं होतं अक्षरशः. मी तुम्हाला आठवण देतो की त्यावेळी युतीचं सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांची शिवसेनेमध्ये स्पर्धा होती एकमेकांबाबत. मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं, त्याच्या अगोदरच भुजबळांनी सोडलं, पण विरोधी पक्षनेतेपदही मनोहर जोशींना मिळालं अगोदर. आणि छगन भुजबळ हे अस्वस्थ होते, ते काँग्रेसमध्ये आले. मनोहर जोशींपेक्षा एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून छगन भुजबळ यांची कामगिरी अधिक तेजस्वी होती. शिवसेना वाढवण्यात मुंबईच्या बाहेर छगन भुजबळांची कामगिरी जास्त होती, जास्त लखलखीत होती. पण त्यांना डावलण्यात आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आल्यावरती मला आठवते दोन गोष्टींचा उल्लेख करीन की रमेश किणी प्रकरण घडलं, रमेश किणी यांच्या हत्येचं. आणि त्याच वेळी शिवसेनेच्या विरोधात खंडणीचे अनेक गुन्हे केले जात आहेत युती सरकार असताना मनोहर जोशींचं, म्हणून आरोप केले जात होते. आणि हे सगळं प्रकरण घेऊन पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात जायला भुजबळांनी शिवसेना भाजप सरकारला भाग पडलं. दुसरं एक प्रकरण घडलं होतं, ते घाटकोपरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामध्ये 10 जणांना बेछूट गोळीबारामध्ये 10 जण बळी पडले आणि संपूर्ण दलित समाज आक्रमक झाला. आणि मुंबई बंदची घोषणा देण्यात आली. आणि ती घोषणा छगन भुजबळ त्यावेळी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. आणि तो मुंबई बंद हा जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विरोधात असलेल्या छगन भुजबळ आणि काँग्रेसने हा यशस्वी करून दाखवला. हे छगन भुजबळांची कामगिरी होती. आणखीन अनेक प्रकारची अनेक जणांची उदाहरणं देत आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा काढली होती. आणि त्यावेळी जबरदस्त आरोप त्यांनी शरद पवारांवरती केले. अंडरवर्ल्डशी असलेले संबंध, शेतकऱ्यांवरती केला जाणारा अन्याय, हे सगळे प्रश्न त्यांनी मांडले. ज्यावेळी गोवारींचं म्हणजे हत्याकांड झालं चेंगराचेंगरीमध्ये, ते अनेक जण गेले, त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षाचे नेते म्हणून गोपीनाथ मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न नेला होता. आणि त्यावेळी काँग्रेसला पूर्णपणे बॅकफूटला जायला भाग पाडलं. अशी अनेक उदाहरणं सांगते. नितीन गडकरी विधान परिषदेमध्ये जबरदस्त कामगिरी होती त्यांची, अगदी नारायण राणेंची कामगिरी जबरदस्त होते. तशा प्रकारची कामगिरी आज दिसत नाही, हे दुर्दैवाने म्हणणं भाग आहे. अनिल परब असतील, भास्करराव चांगलं बोलतात अनेकदा, त्यांना जरी विरोधी पक्षनेते पदाचं स्टेटस मिळालं नसलं तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की त्यांना विरोधी पक्षनेते पद द्यावं असं जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी असली तर शिवसेनेच्या एकूण वेगवेगळ्या कार्यक्रमात सुद्धा त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. त्या प्रकारचं मानाचं स्थान त्यांना मिळत नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि हे योग्य आहे असं मला वाटतं. वेगवेगळे कार्यक्रम होतात, वेगवेगळे आंदोलनं होतात, वेगवेगळ्या सभा होतात. त्या ठिकाणी भास्कररावांना जर तुम्ही विरोधी पक्षनेते पद म्हणून त्यांचं नाव सुचवलं असेल तर त्यांना कसं का नाही महत्त्व दिलं, हा खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला अजून एक ठळक उदाहरण देईन, ते देवेंद्र फडणवीसांचं. देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते तेव्हा मी तुम्हाला अनेक गोष्टी, ज्या प्रकारे त्यांनी अनेक गोष्टी अजेंड्यावरती आणल्या आणि ठाकरे सरकारला पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात जायला त्यांनी भाग पाडलं. आरोप कसे असोत, कोणतेही असोत, पण ते मनसुख हिरेन प्रकरण असेल,
अंबानीच्या घराबाहेरची स्फोटकं असतील, परमबीर सिंग यांचं प्रकरण असेल, सचिन वाझेचं प्रकरण असेल आणि एकूण गृह खात्याचं काम असेल, हे सगळे प्रश्न फडणवीसांनी मांडले, अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. त्यांनी जो युक्तिवाद केला होता तो सुद्धा अतिशय प्रभावी होता आणि एका टप्प्यावरती तर अनिल देशमुखांना राजीनामा देण्यास त्यांनी भाग पाडला. अजून एक गोष्ट सांगतो, नवाब मलिकांचं प्रकरण त्यांनी काढलं आणि नवाब मलिकांना पूर्णपणे तुरुंगात जायची यांची वेळ आली. अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. करोनाच्या काळामध्ये पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित केलं नाही म्हणून त्यांनी आंदोलन केलं फडणवीसांनी. आणि मी हे केवळ विधानसभेत ती त्यांची कामगिरी म्हणत नाही, बाहेर सुद्धा त्यांनी अनेक आंदोलनं केली. आणि त्या आंदोलनापैकी एक आंदोलन म्हणजे मंदिर उघडा हे आंदोलन चुकीचं होतं पूर्णपणे. करोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी मंदिर बंद ठेवली होती, ते योग्य निर्णय होता तो. त्या फडणवीसांवरती खूप टीका केली होती तेव्हा. पण मी टीका केली असली तरी त्यांनी एक विरोधी पक्ष म्हणून जे आंदोलन केलं त्या ह्याच्यामध्ये, आणि त्या आंदोलनामुळे एक मेसेज गेला आणि त्यांना एक की हे हिंदू धर्मियांच्या भावना लक्षात घेत नाही वगैरे करून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं फडणवीसांनी, भाजपने हे लक्षात घेतलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की ज्यामध्ये त्यांनी फार चांगल्या प्रकारे काम केलं. मी तुम्हाला जुनं एक उदाहरण सांगतो. एक तर सिंचन घोटाळ्याच्या वेळी बैलगाडीभर पुरावे आणणं आणि बैलगाडीमधनं ते पुरावे सादर करणं हे काम देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी विरोधात असताना केलं. सिंचन घोटाळ्यामध्ये 70,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला जो सिद्ध करता आला नाही त्यांना. आणि 70,000 कोटी रक्कम हीच बोगस होती. पण त्या सगळ्या प्रचारामुळे सत्ता पालट झाला महाराष्ट्रात 2014 मध्ये. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळी 2012च्या वेळी एक राज्यव्यापी आंदोलन हाती घेतलं होतं भाजपने आणि एक काळी पत्रिका तयार करण्यात आली होती, सिंचन घोटाळ्याची एक काळी पत्रिका. त्याचं संपादन फडणवीसांनी केलं आणि ती पत्रिका सगळीकडे प्रसारित करण्यात आली. जबरदस्त आरोप करण्यात आले काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा लोकशाही आघाडी सरकारवरती. आणि त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादींनी काय केलं की सिंचनाचे राजकारण आणि विनाकारण सत्यमेव जयते याचं खंडन अशी एक पुस्तिका, म्हणजे भाजपच्या किंवा फडणवीसांनी जी पुस्तिका काढली त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून एक दुसरी पुस्तिका काढणार राष्ट्रवादीवादी. ही पुस्तिका कुठल्या छापखान्यात छापली जाणार आहे याची माहिती फडणवीसांना कळाली. मग त्यांनी काय केलं की काही माणसं पाठवली आणि त्या पुस्तिकात काय माहिती आहे, कोणते आरोप आपल्यावरती केले म्हणजे भाजपवरती किंवा कुठल्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं ही माहिती मिळवली आणि लगोलग ते सगळ्या नोट्स काढून टिपणं काढून त्याला काउंटर करणारी परत पुस्तिका काढली अगोदर. म्हणजे एक विरोधी पक्षनेता जर कार्यक्षम असेल तो कोणकोणत्या प्रकारे कशा प्रकारे काम करू शकतो, कशा प्रकारे सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणू शकतो हे फडणवीसांनी दाखवलं. यशस्वी आहेत ते विरोधी पक्षनेते म्हणून होते. आणि ते म्हणाले जेव्हा मुख्यमंत्री झाले किंवा अगोदर उपमुख्यमंत्री होते तेव्हा म्हणाले की माझ्याकडे या, मी तुम्हाला सांगतो की विरोधी पक्षनेता म्हणून कसं काम करायचं. एक प्रकारे विरोधी पक्षाच्या लोकांना मारलेला हा सणसणीत टोमणा होता की तुम्ही नाकाम आहात, हेच ते सांगत होते. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातले पहिले विरोधी विधिमंडळातले विधानसभेतले पहिले विरोधी पक्षनेते आर.डी. भंडारे होते, फार मोठे नेते. त्यावेळी पानशेतचं धरण फुटलं होतं. त्या पानशेतच्या धरण फुटण्याला जबाबदार कोण ही सगळी माहिती मिळून त्यांनी सरकारला अडचणीत आणलं होतं. त्यावेळी काँग्रेस सरकारला आर.डी. भंडारे किंवा कॉम्रेड माधवराव गायकवाड होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अक्षरशः सरकारवरती तोफ डागली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या सरकारवरती तोफ डागली होती. त्यांचं काम होतं ते आणि हे सगळे कमिटेड लोक होते. त्यावेळी मला आठवते की रोजगार हमी योजनेतल्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेस सरकार होतं तेव्हा किती प्रकारे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले, सरकारला अडचणीत आणलं, आंदोलनं केली अनेक ठिकाणी.
या प्रकारची आंदोलन आज दिसत आहेत का कुठे तुम्हाला? अहो, साध्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या बाबत काही प्रभावी आंदोलन विरोधी पक्ष काही करतायत? अनेक ठिकाणी CNG साठी रांगा लागलेल्या आहेत, काहीही करत नाही ते. गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये, काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस सांगतायत, केंद्र सरकार सांगताय, मग प्रत्यक्षात लाईन लागलेत ना. अनेक हॉटेल्स बंद झालेत, अनेक उद्योगधंदे बंद झालेले आहेत, अनेक हजारो लोक बेकार झालेले आहेत किंवा होणार आहेत. हे प्रश्न कुठल्या प्रकारे याबाबत काही आंदोलन काही सरकारचं आहे का चालू? काळा बाजार चाललाय, साठेबाजी चालू आहे गॅस सिलेंडरची. मला आठवतंय ज्यावेळी 1970च्या दशकामध्ये काळा बाजार, साठेबाजी याच्या विरुद्ध किंवा महागाईबद्दल मृणालताई गोरे मंत्रालयात घुसून, अहिल्याताई रांगणेकर मंत्रालयात घुसून आंदोलन करत होते. वसंतराव नाईकांचं सरकार होतं. लाटणे मोर्चा काढायचे ते. किंवा शिशिर शिंदे यांनी जेव्हा शॉर्टेज होतं, अत्यंत टंचाई होती, शिवसेनेत होते शिशिर शिंदे, तेव्हा धारा तेल होतं, धारा तेल, त्याचा जो ट्रक होता तो वनस्पती तेलाचा का डालडाचा काय जो होता ट्रक, तो त्यांनी अडवला आणि ते वाटप करून त्यांनी सगळ्या लोकांना दिला तो शिशिर शिंदेनी. तेव्हा शिवसेना अशा प्रकारची लढाऊ होती. शिवसेनेच्या महिला संघटनेने सुद्धा महागाईच्या विरोधात मोर्चे काढलेले. आता कुठेही शिवसेना, कुठे काय दिसतंय काय? साधी पत्रकार परिषद सुद्धा घेतली नाही यांनी. पण मुंबईच्या बाहेर शिवसेनेचं काय अस्तित्व आहे सध्या? सगळीकडे फारशा निवडणुका लढवल्या नाही, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका. ठीक आहे, ठीक म्हणजे ठीक नाही आहे ते, पण कुठे काही सभा त्यांच्या, कुठे मोर्चे, कुठे आंदोलन, काहीही नाहीये. काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार विधान भवनात जाऊन तिथे सिलेंडरच्या याच्याबद्दल, सिलेंडर टंचाईबद्दल आंदोलन करतात कॅमेऱ्याच्या साक्षीने. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात काय करतो याच्याबद्दल? शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करतो याच्याबद्दल? शरद पवार राज्यसभेवरती गेले, आता त्यांचा पक्ष काय करतो इथे? सुप्रियाताईंनी सांगितलं की याच्याबद्दल, गॅस टंचाईबद्दल सरकारने माहिती द्यावी लोकांना. आणि तुम्ही आंदोलन करा ना याच्याबद्दल. असंख्य लोकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागतं. सुप्रिया सुळेंचा पक्ष काय करतोय हा प्रश्न विचारायचा नाही का? का फक्त सरकारला जाब विचारायचा? विरोधी पक्ष झोपा काढतोय का? काय करतोय का तो? हे प्रश्न विचारावे लागतील. आज तुम्हाला सांगतो, इतके महाराष्ट्रात ते प्रश्न आहेत. साधी गोष्ट म्हणजे आज जी माहिती माझ्याकडे आहे, समर्थन या संस्थेने, NGOने एक माहिती प्रसिद्ध केली. त्यामध्ये म्हटलंय की राज्यात महिलांविरुद्धच्या एकूण 47,901 गुन्ह्यांची नोंद झाली आणि त्यामध्ये दोष सिद्धीचे प्रमाण फक्त 9.6% आहे. म्हणजे त्यांना कन्व्हिक्शन मिळतेय, म्हणजे आरोप सिद्ध झाला मग कन्व्हिक्शन मिळेल, फक्त 10% सुद्धा नाहीये. बालकांविरुद्धच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देश पातळीवर मध्य प्रदेशच्या बरोबरीने पहिल्या 2 राज्यात आहे. आणि अपहरणाच्या घटना फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत 960 गुन्हे नोंदवले आहेत आणि मुंबई, पुणे, नागपूर याच्यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये 39% वाढ झाली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 763 गुन्हे नोंदले गेलेले आहेत. कसलं स्वच्छ प्रशासन हे करते? काय काही स्वच्छ प्रशासन नाहीये. महायुती सरकार सुद्धा प्रचंड भ्रष्ट आहे. गेल्या 4 वर्षामध्ये ज्यावेळी प्रशासकाचं राज्य मुंबई महानगरपालिकेत होतं, आता भाजप शिंदे सेना काय म्हणते की सगळा भ्रष्टाचार केलेला आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी महापालिकेत केलाय. मग ते काय खिचडी घोटाळा असेल, करोनामध्ये जम्बो सेंटर्समध्ये असलेले घोटाळा, कथित घोटाळा, त्याला जे काय उत्तरं दिली जातील ते दिली जातील. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार झालाय तो यापूर्वी वेळोवेळी आदित्य ठाकरे यांनी भांडाफोड केलाय त्याचा. एकदा मुंबई महापालिकेवर त्यांनी मोर्चाही काढला होता, पण असा मोर्चा, अशी निदर्शनं की त्यानंतरच्या काळात आदित्य ठाकरेंनी काढले नाही आहेत. आदित्य ठाकरे तरी कुठे आहेत?
आणि शिवसेना हा मुंबईचा पक्ष नाही आहे किंवा दादरचा पक्ष नाही, तो बांद्र्याचा पक्ष नाही, महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे ना. काय करतोय का शिवसेना? शिवसेनेचा हा लढाऊ बाणा कुठे गेला? काँग्रेस पक्ष कुठे आहे? का केवळ राहुल गांधींनी काम करायचं, बाकीच्यांनी काही करायचं नाही? आणि काही नेते आपल्याकडे असेच विरोधातले की त्यांचं सत्ताधारी पक्षाची आतून साठगाठ आहे, त्यामुळे ते हार्ड लाईन घेतच नाही. किती प्रश्न आहेत आज. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच्यामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे. मुंबईत खड्डे सगळीकडे, रस्ते उखडून ठेवलेले आहेत. मुंबईमध्ये फुटपाथवरती झोपडपट्टी आहेत. चालणं मुश्किल झाले पादचाऱ्यांना. प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. मुंबई काय, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये. याबाबत विरोधी पक्ष काय करतो? कुठलं आंदोलन करतोय तो? भ्रष्टाचाराबद्दल कुठलं आंदोलन करतोय? काहीही करत नाही तो. केवळ मोदींवरती आरोप करायचे, केवळ फडणवीसांवरती आरोप करायचे. तुम्ही काय करताय असा लोक प्रश्न विचारतील ना. तुम्ही सभा घेतल्या पाहिजेत, मोर्चे काढले पाहिजेत, लोकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. मुंबई महापालिकेचा नुसता विचार केला. आता सत्ता, तुम्ही विरोधी पक्षात आहात, तर विरोधी पक्षात असताना मुंबईतले प्रश्न तर नीट मांडले पाहिजेत ना. महापौरांच्या गाडीवरचा काय दिवा, तो काय महत्वाचा प्रश्न नाही. ठीक आहे, त्याच्या तो प्रश्न हे का, मुंबईकरांचे प्रश्न केव्हा मांडणार तुम्ही? मुंबईकरांचे, मुंबईमधल्या प्रदूषणाचे, रस्त्यांचे, खड्ड्यांचे, फेरीवाल्यांचे प्रश्न, त्यांच्या दादागिरीचे प्रश्न, BSTच्या ताफ्यातल्या बसेस कमी झाल्या आहेत. आता हजारो प्रवासी अक्षरशः वैतागलेले आहेत वाट पाहून पाहून. काहीही कोणीही करत नाही विरोधी पक्षात. विरोधी पक्षांच्या बाबत संपूर्ण निराशा झालेली माझी. आणि विरोधी पक्षांनी याबाबत किमान फडणवीसांचा आदर्श समोर ठेवावा, गोपीनाथ मुंडेंचा ठेवावा, छगन भुजबळांचा ठेवावा. शरद पवार विरोधी पक्ष नेते असताना शेतकरी दिंडी काढली होती, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. अहो, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी प्रसिद्ध होते. काय करताय तुम्ही? आता शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करा. शेतकऱ्यांचा पॅकेज घोषित जर पूर आला होता तेव्हा ते पैसे मिळाले नाहीत असं उद्धव ठाकरे किंवा अन्य विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना कळालं. पॅकेज आलेलं नाही, अजून मदत मिळाली नाही. मग तुम्ही काय करता याच्याबद्दल? काय मोर्चे काढले, निदर्शनं काढले, महामोर्चा काढला, काय काढलं तुम्ही? काहीही केलं नाहीये. कसं काय होणार या पक्षांचं? आणि लोकांना न्याय कधी मिळणार? का असे विरोधी पक्ष असले आळशी आणि कुठलाही अभ्यास न करता नुसतं काहीतरी बोलायचं, त्याला काहीही अर्थ नाही. लोक का निवडून देतील तुम्हाला? तुमच्या पूर्णपणे अकार्यक्षम आहात तुम्ही. सोशल मीडियाचा सुद्धा नीट वापर करत नाहीत, रस्त्यावरची आंदोलन नाहीत, विधिमंडळातला संसदेतला असो, विधिमंडळ, विधान परिषद, सगळीकडचा परफॉर्मन्स वाईट आहे. कशासाठी देतील मत तुम्हाला? विरोधी पक्षांनी झोपेतून जाग व्हावा. सरकारला जाग करण्याचं तुमचं काम आहे, झोपा काढण्याचं नाहीये. तुर्तास एवढंच. धन्यवाद.